नवरात्रीपासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार। व्यापारी उद्योजक युवांना होणार फायदा। सोमवारपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार। टीव्ही, फ्रिज, गाड्या, घरं आणि बाईक, पर्यटन स्वस्त होणार। जीवनावश्यक वस्तू सुद्धा स्वस्त होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे देशवासियांना दिलासा। लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना होणार फायदा। मेड इन इंडिया वस्तूंचीच खरेदी करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन। जरांगेंच्या मागे शरद पवार आणि एकनाथ शिंदेंचा हात, तर नवनाथ वाघमारे यांची घणाघाती टीका। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। मराठा आंदोलकांना पोलिसांनी पकडलं। लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित व्हिडिओ ऑडिओ क्लिप व्हायरल, तर हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा क्लिपमध्ये उल्लेख। ड्रायव्हरचा QR कोड हा हाकेंनी दिल्याचं नमूद। शिवसेना नेते सदा सरवणकर यांचं वक्तव्य, तर सरवणकरांच्या वक्तव्यामुळे वादाची चिन्ह। आमदार असताना 2 कोटी मिळतात, आमदार नसताना सुद्धा 20 कोटी मिळत असल्याचा सरवणकरांचा दावा। परमेश्वरानं उपकार केले, आम्हाला आरक्षण दिलं नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची सध्या चर्चा। मी ब्राह्मण आहे, मात्र महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्त्व नसल्याचं विधान। महाराष्ट्रातील आणखी काही हत्ती गुजरातच्या वनतारामध्ये जाण्याची शक्यता। दोडा मार्गातील हत्तींना जेरबंद करून वनताराला पाठवणार। वनमंत्रींनी दिला हिरवा कंदील। केसरकरांची माहिती। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर। महामेट्रोच्या कार्यक्रमामध्ये कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची घेतली भेट। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका। सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय। खासदार अमोल कोल्हे यांचा आरोप। चांदवड तालुक्यातील वडबारे गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। मातीसह शेतमाल गेला वाहून। शेतजमिनींचंही मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। सोनी पिक्चर्सच्या मॅच संदर्भातील जाहिरातीवरून वाद। मॅच संदर्भात भारतीयांना डिवचणारी जाहिरात केल्याचा अखिल चित्रे यांचा आरोप। सोनी पिक्चर्सनं माफी मागत जाहिरात घेतली मागं। सिंहस्थ कुंभमेळा समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे साधू महंतांमध्ये तीव्र नाराजी। समित्यांची पुनर्रचना करा, साधू महंतांची मागणी। नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची नागपूर पोलिसांकडून पालिकेकडून जय्यत तयारी, तर पालिकेकडून अतिरिक्त बस सुविधा उपलब्ध होणार।